नमस्कार. व्यासंगाच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. व्यासंग बोल प्रज्ञावंतांचे. खरोखरच प्रज्ञावंतांचे बोल आपल्याला किती नवीन गोष्टी सांगून जातात याचा अनुभव आपण गेले 3 भाग घेतले. क्रीडा प्रकार हा म्हटलं तर अगदी आपल्या रोजच्या याच्यातला विषय आहे. कारण आपण अनेकदा कधी पत्ते खेळतो, कधी सापशिडी खेळतो, कधी लुडो खेळतो. त्यामुळे खेळ हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे असतात. पण ह्या खेळाचाही अशा पद्धतीचा अभ्यास होऊ शकतो हे असे प्रज्ञावंत आपल्याला दाखवतात. आपण ज्ञानेश्वरांचा मोक्षपट पाहिला, गंजिफा म्हणजे काय नेमकं ते जाणून घेतलं, चतुरंग काय असतं ते सरांकडनं ऐकलं आणि आज सर आपल्याला सांगणार आहेत बुद्धिबळाविषयी. प्राचीन भारतीय क्रीडा प्रकारांमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि ज्याला आता आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झालेली आहे असा खेळ म्हणजे बुद्धिबळ. ह्या नावावरच लक्षात येतं की ह्यामध्ये बुद्धीच्या बळावर सगळं जग जिंकलं जातं. चतुरंगामध्ये फाशावर तुमचं दैव अवलंबून होतं, पण फासे कसे पडतील त्याच्यावर तुमचं दान आणि त्याच्यावर तुमची हार किंवा जीत, जिंकणं किंवा हरणं होतं. पण बुद्धिबळामध्ये केवळ तुमच्या बुद्धीच्या बळाने तुम्हाला राजावर मात करायची. सगळ्यात महत्त्वाचं आहे चतुरंग आणि बुद्धिबळातला फरक. मध्ये चतुरंगामध्ये राजा मारला जातो, बुद्धिबळात राजा मारला जात नाही. नियमाप्रमाणे चेकमेट, त्याला चारी बाजून घेरून निर्मल करायचं हे त्याचा उद्देश आहे. त्यामुळे चतुरंगाचं जे परिणत स्वरूप आहे ते म्हणजे बुद्धिबळ. आता बुद्धिबळ म्हटल्यानंतर आपल्याकडे सगळ्यांनाच माहिती आहे की जगभर हल्ली बुद्धिबळाचा प्रसार झाला आहे, पण फारच कमी लोकांना माहिती आहे की बुद्धिबळ हा खेळ भारतामध्ये निर्माण झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल याला आधार काय? आपल्याकडे खूप ग्रंथ असे मिळालेले आहेत ज्याच्यात बुद्धिबळाचं वर्णन आहे. म्हणजे वाङ्मयीन पुरावे आपल्याकडे आहेत. आणि हल्ली ज्याला फारच महत्त्व आलेलं आहे असं आर्किओलॉजी, उत्खननशास्त्र, पुरातत्वशास्त्र. हल्ली आपण असं म्हणतो की वाङ्मयीन पुरावा नसेल तर दुसरा काहीतरी पुरावा असावा जो आम्ही डोळ्याने बघू शकतो. तर आर्किओलॉजीच्या दृष्टीने सुद्धा आता असं सिद्ध झालेलं आहे की बुद्धिबळ हा खेळ 7व्या शतकात भारतातून पर्शियाला गेला. त्याचं मूळ कारण असं आहे, आपल्याकडे दुर्दैवाने भारतामध्ये प्राचीन भारतीय क्रीडांबद्दल जास्ती जागृती नाही. त्याच्यामध्ये संशोधन करायची विशेष इच्छा नाही, जिज्ञासा नाही. ह्या उलट परदेशी लोकांना त्या खेळातच जास्ती रुची आहे. म्हणून खूपसे परदेशी लोक भारतात येतात आणि आमच्या एक परदेशी लोकांचा, म्हणजे मी त्यातला एक स्वदेशी आहे, बुद्धिबळाच्या खेळाडूंचा म्हणजे बुद्धिबळाच्या संशोधनकर्त्यांचा एक गट आहे, ग्रुप म्हणतो, ऑर्डर क्राईस्ट जर्मनीचं आहे. ते ह्याच्यावर संशोधन करतात आणि आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या संघामध्ये रेनाटे सईद नावाची एक जर्मन बाई आहे. ती बाई पहिल्यांदा संस्कृतची प्रोफेसर होती, त्याच्यानंतर संस्कृत सोडून ती आर्किओलॉजीमध्ये गेली आणि आर्किओलॉजीमध्ये ती अहिच्छत्र नावाचं एक नगर आहे, नाव ऐकलं असेल, कन्नौजजवळ अहिच्छत्र नावाचं नगर आहे. तिकडे तिला मौखरी वंशातले चेस्ट पीसेस आर्किओलॉजीच्या उत्खननात मिळाले आणि त्याच्यावरनं तिने असा एक वाद निर्माण केला किंवा तिने एक मत प्रस्थापित केलं की हा चेस्ट पीसेस म्हणजे बुद्धिबळाची मोहरी मिळतात, ह्याचा अर्थ इथनं हा खेळ परदेशी गेला असावा. हा आर्किओलॉजिकल एव्हिडन्स ज्याला म्हणतो आपण. आणि त्यामुळे आता बहुतेक सगळ्या देशामध्ये हे मान्य झालेलं आहे की बुद्धिबळ हा भारतात निर्माण झालेला खेळ आहे. आणि बुद्धिबळाबद्दल संस्कृतमध्ये जेवढे ग्रंथ मिळतात तेवढे कुठल्याही जुन्या वाङ्मयात किंवा कुठल्याही भाषेमध्ये एवढे ग्रंथ मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल एवढे ग्रंथ मिळून आपला फायदा काय झाला? तर आता बुद्धिबळाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे, चतुरंगामध्ये वजीर नावाचं कुठलं पॅटर्न होतं. हे बुद्धिबळात कसं आलं? काही लोकांचं असं म्हणणं आहे मुसलमान लोकांचाने आपला संबंध आल्यानंतर हे आपण त्यांच्याकडनं म्हणजे हत्ती आणि उंट यांचं हे सगळं करून एकत्र आलेलं आहे. वजीर म्हणजे हत्ती आणि उंटाची चाल, चारी बाजूला कुठेही कसाही जाऊ शकतो, म्हणून वजीर सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. वजिराला कोणी मारू नये, आपला वजीर सांभाळणं महत्त्वाचं बुद्धिबळ. पण असं असताना
हा वजीर तर आला, पण त्याच्यानंतर जे इतर बदल झाले त्या बदलाचा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे राजाला तुम्ही मारू शकत नाही, फक्त चेकमेट हे महत्त्वाचं आहे. आणि राजाला मारणं, हिंसा करणं कधीही सोपं आहे, पण माणसाला जिवंत ठेवणं कठीण आहे. शेवटी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवायला लागतं. तसं इथे झालं आहे, राजाला मारणं सोपं आहे, पण राजाला चारी बाजून पेचात अडकवणं कठीण आहे. आणि ती अडकवण्याची जी कला आहे, जी बुद्धी आहे, जे तर्कशास्त्र ज्याला रिझनिंग म्हणतो, त्याच्यामुळे या खेळाला बुद्धिबळ असं नाव मिळालं. आता बुद्धिबळ तुम्हाला सगळं माहिती आहे. साऊथमध्ये बुद्धिवाले लोक आहेत, महाराष्ट्रात आहेत, बंगाल, सगळीकडे बुद्धिवानांची काही कमी नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्या त्या क्षेत्रानुसार त्यांच्याकडे बुद्धिबळाचे काही नियम झाले. आता त्यातले 2-3 नियम मी सांगतो. एक नियम असा आहे की बुद्धिबळ खेळताना काही वेळेस अशी परिस्थिती होते की तुम्ही तुमच्या राजाने बुद्धिबळाचा डाव खेळू शकता, सुरू करू शकता. आता तुम्ही म्हणाल ह्याला पुरावा काय? सांगेन. साधा डाव तुम्ही प्याद्याने सुरू करता. विशिष्ट पद्धतीत तुम्ही राजाला पुढे करून राजा गमनम अश्ववत भवे, म्हणजे राजा अडीच घरं जातो. म्हणजे तुमच्या बुद्धिबळाचा डाव तुम्ही राजाच्या खेळीने सुरू करू शकता. ही एक परंपरा फक्त आणि फक्त महाराष्ट्रात आहे. बाकी कुठल्याही बंगालमध्ये नाही, आसाममध्ये नाही, साऊथ कुठेही परंपरा नाही, कर्नाटकातही नाही. आपल्याकडे साधारणपणे बुद्धिबळाचे 3 प्रकार मानले जातात. एक कर्नाटकी पद्धती, एक भारतीय पद्धती आपली, आणि एक विदेशी पद्धती. तर भारतीय पद्धतीमध्ये हे सगळे बुद्धिबळाचे खेळ येतात. कर्नाटकी पद्धतीचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा तो ओलांडून गेला, उंट ओलांडून गेला की तो परत येऊ शकतो. आणि त्यावेळेस तो एक मध्ये जर प्यादा असेल त्याला ओलांडून जाऊ शकतो. म्हणजे चतुरंगामध्ये जे मधलं प्यादाला ओलांडून जाऊची परंपरा होती ती तिथे आहे. पण आता नव्या बुद्धिबळात नाही. मध्ये एखादं प्यादं अडलं तर तुमचा उंट किंवा कुठलेही प्यादं पुढे जाऊ शकत नाही. हा जो फरक कर्नाटक ह्याच्यात आहे. पण त्याच्याबद्दल विशेष माहिती मिळत नसल्यामुळे आपण जास्ती काही सांगू शकत नाही. दुसरं असं आहे, चीनमध्ये हा निर्माण झाला अशी एक प्रथा मानलं जातं. पण आमच्याकडे असा ग्रंथ आहे ज्याने म्हटलं आहे, चैनादे हे अल्पसारत्वात तन्मतम न स्पृशामे. चायनीज पहिले चेसमध्ये काही अर्थ नाही, म्हणून त्यांनी त्याचं वर्णन केलेलं नाही. आणखी एक, आता आपण जो म्हणतो बुद्धिबळाचा खेळ आपण खेळतो, त्याला आधार काय आणि कशाकरता खेळला जातो, तर त्याच्याकरता मी काही वाङ्मयीन उत्खनन केलं आणि जवळजवळ 25 ग्रंथ असे शोधून काढले ज्याच्यात बुद्धिबळाचं वर्णन आहे. आणि हे ग्रंथ 16व्या शतकापासून आपल्याकडे मिळतात. म्हणजे 16व्या शतकापासून आपल्याकडे बुद्धिबळाचा खेळ हा पूर्णरित्या परिणतच झालेला होता आणि स्टँडर्डाईज झालेला होता. आणि आता तुम्ही म्हणाल की कुठले ग्रंथ आहेत की ज्यामुळे आपण सांगू शकतो विशिष्ट परंपरा इकडे आहे तिकडे ती नव्हती. तर थोडक्यात असं सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये 3 वेगळ्या प्रांतातले आलेले विद्वान स्थायिक झाले होते. एक होते व्यंकटराम हरिकृष्ण, हे कनोजचे गुजराती अवधीचे ब्राह्मण, त्यांनी औरंगाबादला निवास केला. दुसरे होते तिरुवेंगडाचार्य नावाचे तेलुगू ब्राह्मण होते, तिरुपती होते, ते होते बाजीराव पेशव्या दुसऱ्यांच्या आश्रयाला. आणि तिसरे होते दाजी ज्योतिर्विद. आता ज्योतिर्विद हे जे आडनाव होतं पूर्वी 200 वर्षापूर्वी, त्याचं आता आडनाव जोशीराव असं झालेलं आहे. आणि कोल्हापूरला कोणी गेलं असेल तर कोल्हापूरला जोशीरावांचे गणपती मंदिर आहे, ज्याला बिनखांबी गणपती मंदिर असं म्हटलं जातं. तर ह्या जोशीरावांचे पूर्वज दाजी ज्योतिर्विद हे महर्षी शाहू महाराजांकडे राजज्योतिषी म्हणून आश्रित होते किंवा त्यांचे राजपंडित होते. त्यांनी एक चेतो विनोदन काव्य नावाचा ग्रंथ लिहिला. तर ग्रंथाचं प्रयोजन काय, करवीराज म्हणजे कोल्हापूरला त्यांचे वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करण्याकरता हे सद्गुरस्त कोल्हापुराहून म्हणजे करवीरापासून गेले काशीपर्यंत. आणि जाताना मध्ये त्यांना जी पर्वत, नद्या, देवळ जे काय दिसलं त्यांचं बारीक सारीक तपशिलासह त्यांनी वर्णन केलं.
आणि ती यात्रा चालू असताना त्यांनी एक फारच चांगलं काम केलं की सगळ्या खेळांवर त्यांनी जवळजवळ 450 श्लोकांचं वर्णन आहे. त्याच्यात बुद्धिबळ आहे, द्यूत आहे, पत्तरकिडा म्हणजे गंजिफा आहे. आणि त्यात एक महत्त्वाचं असं त्याने असं जे हे यात्रिक लोक काय करतात, आता आपण म्हणतो वारी, पंढरीची वारी जाते, गुजराती लोक संघवी ते संघाचे लोक वाऱ्या करतात, म्हणजे त्यांची धार्मिक वारी असते. तर त्यांनी एक असं नोंदवून ठेवलं आहे, महत्त्वाचं आहे, अजूनही खरं आहे. तो असं म्हणतो की यात्रेकरू प्रवासाला जाताना रात्री जर एका ठिकाणी थांबले देवळाच्या वगैरे, तर त्यांचं लक्ष देवाच्या ऐवजी त्यांच्या चप्पलांकडे असतं, कारण लोक चप्पल चोरतात. हे त्याचं निरीक्षण 1825 सालचं आहे. अजूनही ते शक्य आहे, होतं, तुम्हाला माहिती. आता हा जो दाजी ज्योतिर्विद कोल्हापूर निघाला, त्यांनी आता आपण त्याला म्हणतो टाईमपास करण्याकरता, म्हणजे आपल्या मनाला विरंगुळा प्राप्त करण्याकरता त्यांनी खेळाचं वर्णन केलं. आणि त्या खेळाचं वर्णन करताना त्यांनी बुद्धिबळाचं वर्णन केलं, सबल आणि निर्बल. म्हणजे एखादं प्यादं असतं ते पुढे जातं, त्याला मागे जर सपोर्ट द्यायला म्हणतो आधार असेल तर ठीक आहे, नाही तर पुढे जाऊन तो मरतोच आहे. तर सबल आणि निर्बल असे याचे 2 प्रकार त्यांनी केलेत. आता मी बुद्धिबळावर जास्ती बोलणार नाही, कारण हल्ली सगळ्यांना बुद्धिबळ कसा खेळतात पूर्णतः माहिती आहे. सगळीकडे तुम्हाला वाचता येतं, टी व्हीवर सगळीकडे दिसतं. आणि बुद्धिबळाचे नियम काही कुठे जास्ती बदललेले नाही आहेत. भारतीय परंपरेत राजासमोर राजा असायचा, आता जरा बदललं असेल. बाकी त्या बुद्धिबळांच्या चाली वगैरे सगळ्या तशाच आहेत. फक्त मी सांगितलं महाराष्ट्राची परंपरा आहे ती घोड्याने तुम्ही चालू करू शकता, तोच एक फरक आहे महाराष्ट्रात. आता हे जे दाजी ज्योतिर्विद आहेत त्यांनी सुद्धा म्हटलंय गमनम अश्ववत भवेत. दुसरे होते व्यंकटराम हरिकृष्ण, त्यांनी हेच नोंदवलं की बुद्धिबळ खेळताना तुम्हाला जर इच्छा असेल राजाने तुम्ही सुरुवात करू शकता. ते झालं. त्याच्या ग्रंथाचं नाव आहे क्रीडा कौशल्य. क्रीडा कौशल्य संस्कृतमधला एकमेव असा ग्रंथ आहे त्याच्यात सर्व क्रीडांचं वर्णन आहे. ज्याला आपण इनडोअर गेम्स म्हणतो ना, बैठे खेळ, त्यांचं वर्णन आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे, महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये जे परंपरेने चालत आले होते त्या खेळांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि तिसरा ग्रंथ आहे तिरुवेंकटाचार्यांचा चतुरंग विलास मणिमंजिरी. अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा माणूस संस्कृत पंडित असल्यामुळे सदाशिव माणकेश्वर नावाच्या आपल्या सचिवाला बाजीरावांनी आज्ञा दिली की ह्या माणसाकडनं तुम्ही चतुरंगावर असा एक ग्रंथ लिहून घ्या की ग्रंथो भाव्यो नवीन, हा आत्तापर्यंत कोणी कसा केलेला नसेल असा ग्रंथ करून घ्या. आणि शेखळे यम व हे यू, म्हणजे प्रमोदित राजसंघ, म्हणजे आनंदाने बेहोश झालेले राजे किंवा राजसंघ ज्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन नाचतील असा ग्रंथ चतुरंगावरचा म्हणजे बुद्धिबळावरचा या तिरुवेंकटाचार्याला करायला सांगा आणि तो तुम्ही माझ्या चरणी अर्पण करा. आता हा माणूस इतका विद्वान होता, त्यांनी असे 100 डाव दिलेले आहेत. 100 डाव सगळे संस्कृत वाङ्मयातले सगळे जे छंद आहेत त्या छंदामध्ये निबद्ध केलेले श्लोक दिलेले आहेत. 100 श्लोकात 100 डाव आणि मराठीमध्ये त्यांची उत्तर. म्हणजे हा खेळ साधारण माणसाला सुद्धा खेळता यावा, समजावा म्हणून त्यांनी त्याचं विवरण, स्पष्टीकरण मराठीत केलेलं आहे. आणि त्यामध्ये सगळा पूर्वपीठिका, प्रथम खंड आणि द्वितीय खंड. आता पूर्वपीठिका म्हणजे प्रास्ताविकात असं सांगतो, मला ग्रंथकारालयाने सांगितलं चीन लोकांचा एवढा चांगला नसतो म्हणून ते चैनादे अल्पसारत्वात तन्मतम न स्पृशामे असं म्हणतो. आणि प्रथम खंडामध्ये 100 श्लोकामध्ये तो डाव टाकतो. आणि द्वितीय खंडात, उत्तर खंडात 2 खेळीत डाव संपवतात, 3 खेळीत डाव संपवतात, 4 खेळीत डाव, असे किती खेळामध्ये तुम्ही डाव संपवू शकता, दुसऱ्याच्या राजावर मात करू शकता, त्या संख्येवर आधारित त्यांनी ते एकंदर 100 श्लोक केलेले आहेत आणि उत्तरं दिली आहेत. अभेद्य हा विषम हा बंधा, ते म्हणते अभेद्य आहे म्हणजे फोडायला आत जाऊन भेदायला कडे चक्रव्यूहासारखे. विषम म्हणजे साधारण लोकांना कळणार, सम आणि विषम साधारण लोकांना कळणार नाही असे ते, आणि बंध म्हणजे बांधलेले, हा सगळा डाव आहे. आणि हा जो डाव म्हणजे असे हे 100 डाव जो आपल्या बुद्धीने आपल्या अंकित करून घेईल तो जगत देता होईल, असं त्या चतुरंग विलास मणिमंदिरीवाल्याचं म्हणणं आहे. दुसरा ग्रंथ आपण बघू
चेतोविधन काव्य. त्यांनी सगळी मदत केली आणि त्यांनी प्रत्येक वेळेला लक्ष्मण नावाच्या एका माणसाचा उल्लेख केला आहे. यथा लक्ष्मणेन कथितम. पण दुर्दैवाने त्या लक्ष्मण नावाच्या माणसाचा ग्रंथ आता उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्याला जे उपलब्ध ग्रंथ आहेत त्याच्यावर, आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे सगळे ग्रंथ 18व्या-19व्या शतकातले असल्यामुळे त्यावेळेससुद्धा परदेशामध्ये बुद्धिबळाचा खूप प्रचार झालेला होता. त्यामुळे त्यांनी विवरण जे केले ते फक्त संस्कृतमध्ये केले आणि आपलं त्यातलं साम्य दाखवून दिले. तिसरा आणखी एक असा राजा होता, म्हणजे आपले राजर्षी शाहू झाले, ज्यांच्याकडे दाजी ज्योतिर्विद होते. दुसरे सदाशिव माणकेश्वर बाजीरावांकडे होते. तिकडे साऊथमध्ये म्हणजे दक्षिण म्हैसूरचा कृष्णराज वोडेयार नावाचे राजे होते. मुंबई कृष्णराज वोडेयार म्हणजे तिसरा, 1784 ते 1836 हा त्यांचा काळ. त्यांनी श्री तत्वनिधी नावाचा ग्रंथ लिहिला. हा श्री तत्वनिधी हा 9 अध्यायातला ग्रंथ आहे. त्याचं मुख्य प्रयोजन आहे देवांच्या मूर्ती कशा करायच्या, म्हणजे मूर्तीशास्त्राचा ग्रंथ आहे. पण शेवटचा जो निधी आहे त्याला त्यांनी कौतुक निधी असं नाव दिले. कौतुक म्हणजे आपल्याला जाणण्याची इच्छा असते, जिज्ञासा असते, कुतूहल असतं, पुढे काय होईल. तर त्या कौतुक निधीमध्ये त्यांनी संबंध खेळांचं वर्णन केलं. मागच्या वेळेस आपण पाहिले 13 प्रकारचे गंजिफाचे खेळ त्यांनी केलेले. त्याच्यात त्यांनी 10-15 श्लोक बुद्धिबळावरचे पण दिलेले. आणि पुढे जाताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं कार्य ज्या राजाचं आहे, त्यांनी या संबंध ग्रंथातल्या 9व्या अध्यायावर कौतुक निधीवर त्यांनी कन्नडमध्ये टीका लिहिलेली आहे. म्हणजे सामान्य माणसाला कळण्याकरता संस्कृत ग्रंथ सगळ्यांना कळत नाही, पण त्यातलं ज्ञान सामान्य माणसांना कळण्याकरता त्या गृहस्थांनी राजा असूनही कन्नडमध्ये टीका लिहून त्या सगळ्या खेळींचं विवरण केलेलं आहे. म्हणजे राजा लोकांनी आपल्या पदरी असलेल्या लोकांना सुद्धा ज्ञान व्हावं, ते जागरूक व्हावे, त्यांनासुद्धा खेळापासून आनंद मिळावा. पण जे खेळ संस्कृतमध्ये निबद्ध आहेत त्यांचं मराठीमध्ये रूपांतर करावं किंवा कानडीत करावं, म्हणजे मातृभाषेत म्हणा किंवा लोकभाषेत करावं, म्हणून त्या लोकांनी हे सगळे खेळ निर्माण केले आणि हे ग्रंथ निर्माण केले. आता आणखी माझ्याकडे 2-4 सांगण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की देवशंकर नावाचे गुजराती पंडित होऊन गेले बडोद्याला. त्यांनी शतरंज रंग नावाचा एक बारकासा ग्रंथ लिहिला बुद्धिबळावर. आणि त्यात त्यांनी बुद्धिबळामध्ये घोड्याची चाल कशी असते, अडीच गज चाल कसा जातो, त्याच्यावर त्यांनी श्लोक दिलेला आहे. तो श्लोक आता मी काही वाचत नाही, पण त्यांनी 1, 2, 3 कशी प्यादाने घोड्याची चाल कशी असते हे त्यांनी सांगितलेलं आहे. तो महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याबद्दला ग्रंथ म्हणजे क्रीडापद. त्यांनी 72 असे बंध दिलेले. बंध म्हणजे घोडे कसे चालतात, अश्वचालन प्रकार त्याला म्हणतात, म्हणजे अश्व कसा जाऊ शकेल त्याचे 72 असे त्यांनी बंध दिलेले आहेत. काही 64 ग्रहांचे, काही 84 ग्रहांचे, 100च आहे. त्यामुळे तुमची बुद्धी कशी चालेल आणि तुमचा घोडा कसा जाऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. आणखी आपल्या भारतीय संस्कृत साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे तिरुवेंगडाचार्य होते, त्यांनी 100 पटांचा एक बुद्धिबळाचा डाव दिला आहे. त्याला त्यांनी महाविलास असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही प्यादी वगैरे होती, त्याच्याजवळ त्यांनी राजाजवळ राजपुत्र आणला, राणी आणली, अशी प्यादी वाढवली, 64 100 घरं केली. आणि त्या बुद्धीची कसोटी कशी लागेल ह्याकरता त्यांनी जे लक्ष दिलं, त्यातून हा महाविलास नावाचा त्यांनी हा खेळ निर्माण केला. हा पट निर्माण 100 खोल्या, 100 घरांचा, 100 कोष्ठांचा. आणि आपल्याला आनंद होईल किंवा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की 1825 साली ह्या पंडितांनी, ज्याला इंग्लिश येत नव्हतं, फक्त संस्कृत, तेलुगू, तमिळ येत होतं, आणि हे होते कोण, ते एपिग्राफिक्समध्ये शिलालेखक होते. म्हणजे शिलाशासक म्हणजे याला म्हणतात ना, इन्स्क्रिप्शन, शिलालेखांचं लेखन, शिलालेख जे असतील ते लिहून काढायचे आणि त्यांचा अभ्यास करायचा, हे यांचं काम. पण त्यांनी हा महाविलासाचा असा एक डाव निर्माण केला की त्यांनी सगळ्यांची बुद्धी भ्रमित झाली की एवढी बुद्धी या माणसाकडे कशी आली. आणि याचं महत्त्व असं आहे की 1825 साली ह्याने डाव खेळला,
तो डाव समजायला परदेशी लोकांना जवळजवळ 100 वर्ष, समजायला म्हणण्यापेक्षा ही कल्पना त्यांच्या डोक्यात त्याला जवळजवळ 100 वर्ष आली. आणि J.R. कॅपाब्लांका नावाच्या जर्मन माणसाने 1912 साली ब्रायटर चेस नावाचा एक चेसचा प्रकार परदेशात निर्माण केला. आणि ब्रायटर चेस म्हणजे काहीही नसून आपला महाविलास आहे. हे त्यालाही माहिती नव्हतं की भारतात हे झालेलं आहे. आणि आपले दुर्दैव असं आहे की आपल्याला आपल्या संस्कृतीची जाणीव नसल्यामुळे, आमच्याकडे काय आहे जाणीव नसल्यामुळे बाहेरनं आलं की ते जास्ती चांगलं अशी आपली दृढ भावनाच आहे, मानसिकता आहे आपली. म्हणून हा जो 1835 सालचा महाविलास होता त्याला आपण असं म्हणू की त्याचं प्रतिरूप म्हणून त्यांनी तिकडे ब्रायटर चेस निर्माण केला. आणि आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल की आपले जे व्यापारी होते ते सगळीकडे फिरत असल्यामुळे व्यापाऱ्यांचं एक वैशिष्ट्य असतं, जो व्यापारी ज्या जागेत असतो, ज्या संस्कृतीत असतो, ती संस्कृती आपल्यावर घेऊन जातो. गुजराती व्यापार असेल तो गुजराती माणूस त्यांचा गरबा घेऊन जातो, मराठी असेल तर गणपती बाप्पा घेऊन जातो. त्यामुळे आपली संस्कृती आपल्यावर घेऊन जाण्याची पद्धत, त्यामुळे आपले खेळसुद्धा हळूहळू व्यापाऱ्यांमार्फत पलीकडे गेले. त्यांचा संयोग होऊन त्यांच्याकडनं काही आपल्याकडे आले, आपले त्यांच्याकडे गेले. त्यामुळे कोणी कोणाची चोरी केली किंवा कोणी कोणाकडनं घेतलं किंवा कोणी कोणाला दिलं या विवादामध्ये पडण्यात अर्थ नाही. आपल्याकडे जे मिळालेलं आहे त्याचा आपण आस्वाद घ्यावा, ते खेळ खेळावे. आणि वाङ्मयीन दृष्टी किंवा अकॅडमिक ज्याला म्हणतात त्या दृष्टीने बघायचं झालं तर आपल्याकडे एवढं प्रचंड वाङ्मय, इतकी रत्न पडलेली आहे की जेव्हा तुम्ही त्या साहित्य सागरात डुंबाल आणि रत्न काढायचा प्रयत्न कराल तर अशी रत्न निघतील. तर हळूहळू हे जी रत्न आम्हाला गेल्या 54 वर्षात मिळाली आहे त्याचं हळूहळू मी विवरण करणारच आहे. पहिल्यांदा विचार असा केला की लोकांना खेळासंबंधी सांगून काहीतरी त्यांच्या मनात आवड निर्माण करावी, त्यांची मनं आकर्षित करायची. बाबा आपल्या परंपरेत काय काय आहे जे आम्हाला माहिती नाही, पण परदेशाकडनं आमच्या डोक्यावर मारलं जातं आहे आणि आम्ही असं म्हणतोय की वा तिकडनं आलं म्हणजे चांगलं आहे. पण माझा अनुभव तुम्हाला सांगतो की आमच्याकडे, मी बडोद्याला ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये होतो, आमचं दुर्दैव असं आहे की 90-95% परदेशी लोक आमच्याकडे मागून वाचायला येतात, आमचे लोक नाही जात. त्यामुळे परदेशी लोकांचे चांगले संपर्क झाले आणि त्यांनी ह्याच्यात जे काम केले त्या संबंधी मी एक गोष्ट सांगितली. माझे 2-4 मित्र आहेत, ते इरविन फिके नावाचं गृहस्थ आहे, सोशॉलॉजीचा माणूस आहे. या माणसाने सापशिडीवर काम केलं, मागच्या वेळेस मी सांगितलं. अँड्रू ट्रॉफिल्ड आहे. ह्या सगळ्या लोकांनी संस्कृत खेळांचं म्हणजे बैठे खेळ यांच्यावर उत्खनन करून, म्हणजे आर्किओलॉजी उत्खनन करतात, वाङ्मयीन उत्खननसुद्धा करून त्यांनी जो एक ग्रुप किंवा संघ स्थापला आहे त्याप्रमाणे त्या अनुरोधाने ते सगळीकडे संशोधनाकरता जातात. पण त्यांच्या दुर्दैवाने, आपल्या दुर्दैवाने भारत सरकारकडून त्यांना जेवढी मदत मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे. याच्या मागे कारण एकच आहे, आपल्या परंपरेत जाणण्याबद्दलचं औदासीन्य किंवा काय त्याच्यात ठेवलं आहे आपल्या परंपरेत असंच चालतं. ही जी आपली भावना झालेली आहे आणि परदेशाकडे बागवून आपण जी उन्नती करतोय आपल्याला लक्षात येत नाही आहे की आपण भौतिक उन्नती करतोय पण आपली मानसिक शांती ढळत चालली आहे. अमेरिकेमध्ये लोकांकडे खूप पैसा आहे पण शेवटी हरे राम हरे कृष्ण करत ते भारतातच येत आहेत. योगाचा अभ्यास ते जास्ती करत आहेत, त्यांना त्याचं जास्ती महत्त्व कळलं आहे. आपल्याला हळूहळू पटेल तर ह्या किंचित व्याख्यान मालिकेतून असे मला जे काही रत्न मिळालेली आहेत या सागरातून त्या रत्नांचा परिचय करून द्यायचा आहे. आणि 4 भागामध्ये आपण 4 महत्त्वाच्या खेळांबद्दल माहिती मिळवली. पुढच्या भागात आणखी इतर विषय